15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास सूट। यंदाच्या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके 1 एप्रिलला तयार केली असून त्याची लिंक करदात्यांना SMS ने पाठवण्यात आली आहे। तसेच मालमत्ता कराची छापील देयकेही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। करदात्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रितपणे महापालिकेकडे 15 जूनपर्यंत जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करावर 10% सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत। त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह महापालिकेकडे जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात करदात्यांना सवलत दिली जाते। 15 जूनपर्यंत कर भरल्यास 10%, 30 जूनपर्यंत 4%, 31 जुलैपर्यंत 3% आणि 31 ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास 2% सवलत देण्यात येणार आहे। मालमत्ता कराची देयके SMS व लिंकच्या माध्यमातून करदात्यांना पाठवण्यात आली आहे। याला करदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे। ठाणेकरांच्या या प्रतिसादाबद्दल महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहे। तसेच आता मालमत्ता कराची देयके प्रिंट करून आता करदात्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। तसेच जून हुकमावरून लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध आहेत। याद्वारे कर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कर संकलन केंद्रे सुरू महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयाकडे संकलन केंद्रे तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्रे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तसेच शनिवारी व सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे। याशिवाय मालमत्ता धारक आपला मालमत्ता कर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, DD तसेच रोखीने भरणा करू शकतात। तसेच गुगल पे, फोन पे, भीम पेटीएम मार्फत सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करू शकतात। ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आंबा महोत्सवाला भेट देऊन चळवळीला हातभार लावा, आमदार संजय केळकर। पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन। ठाण्याच्या गावदेवी मैदानात 12 मे पर्यंत महोत्सव। प्रतिकूल परिस्थितीत महाकष्टावे काम करून कोकणातील आंबा उत्पादन शेतकरी आपल्याकडे येतात। या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा
पुरवण्याचे काम गेली 17 वर्षे आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे. तेव्हा कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांच्या या विशेष चळवळीला उपस्थित बळ असणारे माजी देण्यासाठी उपमहापौर ठाणेकरांनी सुभाषजी आंबा काळे यांचाही आम्ही महोत्सवाला सन्मान अवश्य करतो. भेट द्यावी असे संजय आवाहन वाघुरे आमदार संजय केळकर यांनी केले. अध्यक्ष बुधवारी भाजपा 1 यांचाही मे आम्ही या सन्मान महाराष्ट्र करतोय. चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते आपल्याला पूजन आमंत्रित करून करतो आंबा मंचावर. महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि कृषी विपणन मंडळ पुरस्कृत महेश कदम तसेच यांचाही आम्ही सन्मान करतो. आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करावा. 1 मे ते 12 मे या सचिन कालावधीत पाटील ठाण्यातील गावदेवी यांनाही विनंती करतो की महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी त्यांचा उच्चांक मागणारा हा आपला आंध्र महोत्सव यावेळी सौ कमल संजय केळकर आदरणीय प्रदेश प्रवक्ते संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनातून केवळ आंबा विक्री नाही तर त्या आंबा व्यापाऱ्यांनी आंबा प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, सचिव सचिन पाटील, मनोहर सुतरे, व्यापारी सेलचे नितेश शहा, भाज युमो अध्यक्ष सुरेश दळवी, सचिन केदारी, संतोषचे विजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गाराणे घातले, तर आमदार निरंजन डावखरे आणि केशव उपाध्ये यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचे कौतुक करत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. आज हे 17वं वर्ष आहे आणि ही एक प्रकारची चळवळ जी आहे आंबा महोत्सवाच्या निमित्ताने त्याचा आज सुरुवात झाली. 12 मे पर्यंत ठाणेकरांना आमच्या या कोकणामधला आंबा उत्पादक शेतकरी निरनिराळ्या ठिकाणच्या आंबा घेऊन आलेले आहेत. देवगड, रत्नागिरी, मालवण, सावंतवाडी, दापोली सगळीकडचे. आणि दरवर्षी ठाणेकर खूप विश्वासाने या ठिकाणी येतात, पाठबळ देण्यासाठी येतात. शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळतो आणि ठाणेकरांना देखील चांगला दर्जेदार आंबा जो आहे तो मिळतो. आणि त्याच्यामुळे ही एक प्रकारची दोघांचा मेळा आहे, शेतकरी आणि ग्राहक. आणि तो मेळा भरवण्याचं काम कृषी विभाग असेल, पणन विभाग असेल यांना आम्ही बरोबर घेऊन हे गेली 17 वर्ष करतो. आणि विश्वासार्हतेच्या जोरावर हक्काने ग्राहक जो तो येतो त्याला ही खात्री असते की आपल्याला चांगला योग्य प्रकारचा आंबाच मिळेल. आडीतलाच आंबा या ठिकाणी डायरेक्ट मिळेल, कुठेही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसेल आणि त्याच ठिकाणचा आंबा मिळेल. आणि त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवाला मी आवाहन करेन ठाणेकरांना की आपण अवश्य भेट द्या, आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपण अवश्य या ठिकाणच्या आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला 9 वर्षापासून जरी पीक हात रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी आज 2 तारखेला शक्ती प्रदर्शन करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी बोलताना त्यांनी लोकशाही वाचवायची असेल तर रिपब्लिकन बहुजन सेनेला निवडून द्या. तसेच ठाण्यात जे प्रस्थापित बालेकिल्ले आहेत ते अर्धे ढासळले आहेत, उर्वरित आमच्या उमेदवारीने ढासळणार आहेत.
नमस्कार. आज मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं फॉर्म भरलेला आहे. तर मुद्दे अनेक आहेत. मुद्दे गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं जे काम केलं त्या मुद्द्यावरती गिनती नाही आहे. 140 करोड लोकांच्या समस्या आहेत. त्या 140 करोड लोकांना मोदी सरकारनं फसवलेलं आहे. बीजेपी सरकार नाही, मोदी सरकार आहे. बीजेपीचं सरकार असतं तर कदाचित ते लोकांना न्याय दिला असता. मोदीने स्वतःला मोदी सरकार घोषित केलेलं आहे आणि मोदीची टोटली वाटचाल हुकुमशहाकडे चाललेली आहे. हुकुमशाही या देशात जर आली तर देशातल्या लोकांना जगणं मुश्किल होईल आणि देशाची फार बिकट परिस्थिती होईल. म्हणून मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं ठाणे 25ला आपण फॉर्म भरलेला आहे. तर मुद्दे, पहिला मुद्दा तर असा आहे की 2014ला ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या अगोदर त्यांनी बोललं होतं की मैं खाऊंगा नाही ना खाणे देऊंगा. ज्या लोकांनी बँकेला फसवलं त्या लोकांना देशाच्या बाहेर पळवून लावलं, त्याला जबाबदार मोदी आहे. त्यांनी सांगितलं मी काला धन लावूंगा. काला धन कुठलं आणलं तर आमच्या गरीब शेतकऱ्याकडनं जनधन अकाउंट खोलून घेतलं. नंतर सांगितलं की मैंने 3 लाख करोड रुपया काला धन लाया. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे अकाउंटला गेले, ते बँकेनं रिटर्न दिले नाहीत आणि ते काळा धन झालं का? या देशाचे शेतकरी काला धन घेऊन फिरतात का? मग काळं धन कसं असू शकतं ते? दुसरा मुद्दा, 2016ला नोटबंदीच्या माध्यमातून त्यांनी फसवलं. त्यांनी सांगितले की नोटबंदी मी केले. नोटबंदी केल्याच्या नंतर मी 1.5 महिन्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था 1.5 महिन्यामध्ये ट्रॅकवर आणेन. जर 1.5 महिन्यामध्ये ट्रॅकवर नाही आणली तर कुठल्याही चौकात भारताच्या नागरिकांना मला बोलावून जोड्यानं मारावं अशी त्यांची स्वतःची जबाब होता. जर 1.5 महिन्यात का आतापर्यंत भारताची अर्थव्यवस्था घसरलेली आहे, आजपर्यंत अर्थव्यवस्था सुधारलेली नाही. मग त्यांनी हे लोकसभेचं इलेक्शन न लढता त्यांनी भारताच्या 140 कोटी लोकांची माफी मागून घरात बसायला पाहिजे होतं. ती परत ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि 400 पारचा नारा देतात. म्हणजे 405चा नारा देऊन का भारताची राज्यघटना धोक्यात आणायची का? तेवढेच राहिले का? कारण त्यांनी नवीन संसद बनवली, त्या ठिकाणी सिंह दिला, सिंह गर्जना करणारा दिला, जो भारताची राजमुद्रा आहे. राजमुद्रा सुद्धा त्यांनी चेंज केली. तिथं यम आलं, इलेक्शन कमिशनरच्या फॉर्मवरती काही ठिकाणी यम म्हणून आलेलं आहे. म्हणजे भारत देश कुठल्या दिशेने चाललेला आहे? मोदीच या देशाचा मालक आहे का? फक्त हा भारताचे नागरिक मालक नाही आहेत का? हा भारताच्या नागरिकांनी थोडासा विचार करावा. म्हणून रिपब्लिकन बहुजन सेनेने बेरोजगारी असेल, शेतकऱ्याची समस्या असतील, बँकाचे मॅटर असतील, या अनेक मॅटरमध्ये मोदीनं फसवलेलं आहे. म्हणून मोदीच्या विरोधात रिपब्लिकन बहुजन सेनेने आम्ही या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत. रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं ठाणे 25चं आम्ही लोकसभेचं इलेक्शन लढवतो आणि ठाण्याची जनता 100% माझ्या पाठीशी उभा आहे. मी समाजामध्ये गेल्या महिनाभर फिरलो आणि समाजाने चांगला प्रतिसाद दिला आणि सांगितलं तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. किल्ल्याचे दगड घसरायला सुरू झालेले आहेत आणि मी उभा राहण्याच्या अगोदरच त्या बालेकिल्ल्याचे 4 तुकडे झालेले आहेत. राहिले माझ्यामुळे घसरतील, काही हरकत नाहीये. ठाणे पालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा. आयुक्त सौरभराव यांनी केले ध्वजारोहण. गुणवंत सफाई कामगारांचा केला सत्कार. ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. संध्या रामदास पवार, पुष्पा हनुमंत शेलार, छाया सुभाष काकडे, महादेवी साईबान गंधनूर, सुषमा सुदाम पवार, विठ्ठल दामोदर बर्वे, परशुराम दशरथ जाधव, तुषार सदानंद रटाटे, संदीप राम करंजकर, उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या 10 सफाई कामगारांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर कैलासचे नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींना प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले.
तसेच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। महापालिका आयुक्त सौरभराव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, तुषार पवार, सचिन पवार, शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते।